आज आपण येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या स्थानावर असलेले वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाविषयी माहिती घेणार आहोत। परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील 12 ज्योतिर्लिंगात परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते। हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्री कर्णाधिप हेमाद्री यांनी हे बांधले आहे असे देखील म्हटले जाते। पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे। मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार हे लक्ष वेधून घेण्यासारखे ठिकाणे आहेत। मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते। इतरत कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ येथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते। मंदिराच्या परिसरात 3 मोठी कुंडे आहेत। मंदिरापासून जवळच 3 किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे। जवळच्या आंबेजोगाईपासून परळी वैजनाथ 25 किलोमीटर अंतरावर आहे, तर परभणीपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनांची सतत सोय आहे। परळी येथे एक औष्णिक विद्युत केंद्र आहे। येथे औद्योगिक वसाहत आहे। सरस्वती नदी परळी शहरातील जुन्या गावभागातून पौराणिक महत्त्व असलेल्या पुरातन सरस्वती नदी वाहते। या नदीची भावनिक मनोभावे पूजा सुद्धा केली जाते। परळी जवळच्या ब्रह्मगंगा, वेणुमती व परळीतून वाहणारी सरस्वती नदी या तिन्ही नदीचा संगम होतो, त्यामुळे तेथील गावाला संगम हे नाव सुद्धा पडले आहे। काल परत्वे बारमाही वाहणारी नदी पावसाळ्याच्या काळात 4-5 महिने अजून सुद्धा वाहत असते। या नदीचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथात सापडतो। परळी महात्म्य त्या ग्रंथात सरस्वती नदीबद्दल पौराणिक कथा देखील आहेत। आता आपण जाणून घेऊयात की परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांची आख्यायिका। तर एकदा राक्षसांनी केलेले अमृत मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली होती। त्याच्यामधले धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकी 2 रत्ने होती। जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले, तेव्हा श्री विष्णूंनी धन्वंतरीस आणि अमृत शिवलिंगामध्ये लपवले। राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या, पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला, तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला। अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे। अमृतयुक्त असल्या कारणाने याला ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ किंवा आरोग्याचा देव असे देखील म्हटले जाते। 2000 वर्ष जुने मंदिर अशी त्याची मान्यता आहे। परळी वैद्यनाथ मंदिर हे सुमारे 2 वर्ष जुने आहे। या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लगभग 18 वर्ष लागली होती। सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात केला होता। हे तीर्थक्षेत्र अहिल्यादेवीला अत्यंत प्रिय होते असे देखील म्हटले जाते। परळीची गंगा नदी म्हणजेच महात्म्यातील उल्लेखलेली सरस्वती गंगा नदी हिला लेंडी असे देखील म्हटले जाते। जुनी परळी गाव आणि वैद्यनाथ मंदिर यांच्यामधून ही नदी वाहली जाते। पावसाळ्यात या नदीला भरपूर पाणी असते। पूर्वी 12 महिने खूप पाणी होते। एकदा या सरस्वती नदीला खूप मोठा पूर आला होता। त्यावेळेस गणेशाने ही गोष्ट लक्षात आली। या गणपतीने साथ घातली आणि ओरडून वैद्यनाथाला सांगितले, देवा, हा प्रवाह असाच राहिला तर आपल्या महात्म्याला बाधा येईल, भक्तांना दर्शनाला येता येणार नाही, त्यामुळे या नदीला आवरा। साथ घालणाऱ्या गणेशांची मूर्ती याची साक्ष पटवून देते। या मूर्तीचे वैशिष्ट्य तिचा उजवा हात तोंडावर पालथा ठेवलेला आहे। श्री संत जगमित्र नागाच्या समाधीजवळ मंदिराच्या तटबंदीत ही मूर्ती पाहावयास मिळते। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वभिमुख अशी ही मूर्ती आहे। कालानुरूप परळी वैजनाथ येथील सरस्वती नदीवर अनेक अतिक्रमणे झाल्याने नदीच्या पात्राची रुंदी कमी झाली आहे। या विरोधात अश्विन मोगरकर आपल्या सहकार्यासह नदीचे पुनर्जीवन व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत। सरस्वती नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व्हावे, सरस्वती नदी पुन्हा मूळ स्वरूपात व्हावी यासाठी अश्विन मोगरकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत। परळी तालुक्यातील श्री पापदंडेश्वर मंदिर गाडे पिंपळगाव एक ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे।
या गावात 12व्या शतकातील शिव मंदिरे आहेत. म्हणजेच 12व्या शतकातील यादव राजाच्या कालखंडात म्हणजेच बीड जिल्ह्यातील काही गावामध्ये यादव सम्राटाची शिवभक्तांसाठी ठिकठिकाणी शिव मंदिरे बांधलेली आहेत. आपल्या स्थापत्यकार हेमाड या कलेमध्ये अत्यंत हुशार होते, म्हणून त्यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली होती. बीड, आंबेजोगाई, परळी बरोबरच ग्रामीण भागात नागापूर, तपोवन, गाडे, पिंपळगाव, धर्मापुरी या ठिकाणी अशी महादेवाची मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. हेमाड हे जेवढी मंदिरे बांधली आहेत तेवढी त्यांच्याच नावाने ओळखली जातात, म्हणजे हेमाडपंथी अशी ओळखली जातात. ही मंदिरे स्थापत्यकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे. या काळातील श्री पापदंडेश्वराचे हेमाडपंथी मंदिर पिंपळगाव, गाडे येथे आहे. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वारावर मध्यभागी भली मोठी दगडाची शिळा आहे. पूर्वी गावातले लोक दर्शनासाठी जाताना शिळे खालून मंदिरात प्रवेश करत असत, म्हणजेच पूर्ण दंडवत घालून आतमध्ये प्रवेश करता येत होता. म्हणून या महादेवाला पापदंडेश्वर असे नाव पडले. आता मात्र गावातले लोक शिळेवर चढून आत जात आहेत. या मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्याच्या सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पापदंडेश्वराची पालखी काढली जाते. 2 दिवस हे पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यासाठी पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. तसेच पंचमीला पण दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन गर्दी देखील करतात. यावर्षी शिवभक्तांची मोठी गर्दी केलेली होती. या मंदिराच्या सभामंडपाचा मागील 3 वर्षापूर्वीचा गावकरी लोकांनी सहभागातून जवळपास 30 लाख रुपये खर्च करून काम पूर्ण केले आहे. आणखी या मंदिराचे बरेचसे काम बाकी आहे. गावकऱ्यांनी अनेक दिवसापासूनची मागणी आहे की या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत करावा. या प्राचीन काळातील स्थापत्य कलेचा ठेवा जतन करावा अशी मागणी होत आहे.